नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण व्हेज फ्रँकी कशी बनवायची ती बघणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघून घेऊया. तर इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्यामध्ये मी गव्हाचे पीठ घातले आहे. आता याची आपण चपाती बनवून घेणार आहोत. आता यामध्ये मी मीठ घालते. इथे जर तुम्ही गव्हाची चपाती नाही करायची असेल तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचे पीठ घेऊ शकता आणि त्याचीही चपाती बनवू शकता किंवा तुम्ही मैद्याचीही चपाती बनवू शकता. आता इथे मी हे पीठ आहे, जसं आपण चपातीला मळतो तसं पीठ आपण इथे हे चांगलं मळून घेणार आहोत. तर हे बघा, इथे मी छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे मी आता 5 ते 10 मिनिटभर ठेवून देणार आहे. आणि यानंतर परत मी हे पीठ घेतले आहे आणि हे मी परत 2 मिनिटं मळून घेते. पीठ आहे हे 10 मिनिटं ठेवल्यानंतर चांगले असे नरम होते. आता यातील मी एक छोटा गोळा घेते आणि याची आपण चपाती करून घेणार आहोत. तर सुक्या पिठामध्ये मी हे पीठ घोळवले आणि आता याची पातळ मी पोळी लाटून घेते. हे बघा, ही छान अशी लाटून झालेली आहे आणि ही आता आपण चपाती शेकवून घेणार आहोत. ही बघा, अशी मी घेतली लाटून. आता आपण ही शेकवून घेऊया. तर इथे मी तवा घेतला आहे. तवा चांगला गरम झाला, त्यावरती मी तेल घालते आणि ही चपाती घालते आणि 1 मिनिट झाल्याच्या नंतर ही चपाती आपण पलटून घेणार आहोत. गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आणि आता मी वरून तेल लावते. चपाती बघू शकता तुम्ही किती छान अशी फुगलेली आहे चपाती. आता इथे ही चपाती तयार आहे आणि ह्या चपातीला आता मी काढून घेते. तशीच मी ह्याच तव्यावरती दुसरी चपाती घालून घेते. अशा मी सर्व चपात्या करून घेते. आणि आता इथे मी एक पॅन घेतला आहे. ह्या पॅनमध्ये मी आता तेल घातले आहे आणि तेलही चांगले गरम झाले आणि इथे मी आलं आहे ते मी किसून घातले आहे तेलामध्ये. ते आता मी अर्धा मिनिटभर परतून घेते आणि यामध्ये मी आता मसाले घालते. तर मी लाल तिखट घातले, हळद आणि चाट मसाला आणि इथे मी हे सर्व मसाले ते चांगले अर्धा ते 1 मिनिटभर परतून घेते तेलावरती. गॅस मी कमी ठेवलेला आहे. आता आपण बटाटे घालूया. हे बटाटे मी उकडवून घेतलेले आहेत आणि ते मी मॅश करून घेतले हाताने चांगले. आणि आता हे बटाटे मी अर्धा मिनिटभर चांगले ह्या मसाल्यांवरती परतून घेते आणि यामध्ये मी मक्याचे दाणे घालते. मक्याचे दाणे आहेत हे मी उकडवून घेतलेले होते, ते आता मी यामध्ये घातले आहेत आणि इथे चांगले परत मी हे परतून घेते. हे बटाटे आहेत ते चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे. हे बघा असे. आणि यामध्ये मी आता मीठ घालते आणि परत हे परतून घेते मी. हे चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता कोथिंबीर घालते आणि ही अर्धा मिनिटभर परतल्यानंतर आता इथे आपली भाजी तयार आहे. तर ही भाजी मी आता गॅस बंद करून घेते. तर मी यामध्ये कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत त्या आपण बघून घेऊया. तर इथे मी बारीक चिरून कांदा घेतला आहे, कोबी, पिवळी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, बटर आणि चीज. आणि यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घ्या भाज्या. आता इथे मी एक चपाती घेतली आहे आणि या चपातीवरती मी आता सॉस लावून घेणार आहे. तर मी मेयोनीज घातले आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घातला आहे आणि हे मी चांगले मिक्स करून घेते आणि ह्या चपातीला लावून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीमध्ये. आणि यावरती आता आपण भाजी लावणार आहोत. तर मी आता यावरती भाजी लावते. जेवढी तुम्हाला पाहिजे भाजी तेवढी तुम्ही भाजी यामध्ये लावून घ्या, कमी जास्त करू शकता.
आणि यावरती आता मी कोबी घालते, शिमला मिरची घालते लाल। इथे तुम्ही हिरवी ही शिमला मिरची घ्या, कारण माझ्याकडे नव्हती म्हणून मी घेतलेली नाहीये। आणि यावरती मी आता चीज घालते किसून। तर हे बघा, इथे छान असे मी चीज घातले आहे आणि याचा आता आपण गोल रोल करून घेणार आहोत। हे बघा, असा व्यवस्थित चिपकला जातो, कारण याला सॉस आणि बटाट्याची भाजी आहे ना, त्यामुळे हा रोल व्यवस्थित चिपकला जातो। आता ह्या रोलला आपण तव्यावरती परत गरम करून घेणार आहोत। इथे मी तव्यावरती बटर घातले आहे, बटर चांगले गरम झाले। आता यावरती मी तो रोल आहे तो मी ठेवते आणि मी 1 मिनिट एका बाजूने आणि 1 मिनिट एका बाजूने असा हा रोल मी फ्राय करून घेणार आहे। गॅस मी एकदम कमी ठेवलेला आहे आणि हा रोल खायला खूप टेस्टी लागतो। तर हे बघा, इथे आता हा रोल तयार झाला आहे। आता ह्या रोलला मी काढून घेते। किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। आता याच तव्यावरती मी दुसराही रोल घालून घेते। इथे आता आपली व्हेज फ्रँकी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी झालेली आहे, कलरही छान आला आहे, क्रिस्पी झाली आहे। या फ्रँकीमध्ये भरपूर भाज्या आहे, चीज आहे, त्यामुळे ही फ्रँकी मुलं आवडीने खातील। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत नमस्कार।